आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी कोणाची तुमचं स्वागत करते। मुंबईपासून 90 किलोमीटरच्या आसपास असलेल्या कडाव या गावी अतिशय सुंदर हे गाव आहे, पण इथली लोक काय खवय्येगिरी करतात हे आपल्याला कळायला पाहिजे। ते कुणाच्या घरी जातोय ते बघूया। आपण आलोय स्नेहा उपाध्याय यांच्याकडे। नमस्कार वहिनी। नमस्कार। कार्यक्रमात स्वागत। धन्यवाद। आणि तुमचं गाव आम्हाला खूपच आवडतं म्हणून आम्ही सारखे सारखे या गावात येतो। कडाव अतिशय सुंदर आहे, एकतर कर्जतच्या जवळ आणि माथेरान इतकं जवळ, त्याच्यामुळे साहजिकच ग्रीनरी भरपूर आहे तुमच्या इथे आणि तुमची वाडी पण छान आहे एकदम। धन्यवाद। ही कोण सांभाळतं? आम्ही दोघं नवरा बायको सांभाळतो। मी बाय प्रोफेशन लेक्चरर आहे, माझे मिस्टर ही लेक्चरर आहेत। आज तुम्ही आम्हाला जे पदार्थ दाखवताय, तुम्ही 2 पदार्थ दाखवताय। हो बरोबर। तर ते गोड आहेत तिखट आहेत? तिखट आहेत। दोन्ही तिखट आहेत। आणि पहिला कुठचा आहे त्याच्यात? पहिला त्यातला आहे मुगाचा मोड आलेल्या मुगाचे पराठे आणि त्याच्या सोबत नुसत्या कोथिंबिरीची चटणी। ओके, मग त्याचं साहित्य बघूया। हो चालेल। मोड आलेले मूग, गव्हाचे पीठ, मिरच्या, जिरे पावडर, आले लसणाचे तुकडे, मीठ, त्यासोबत कोथिंबिरीच्या चटणीचे साहित्य, बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस, बेसन पीठ, मोहरी, तिखट, मीठ। साहित्य बघून झालं असेल, लिहून झालं असेल, आता आपण कृतीला सुरू करूया। आणि आधी काय घेताय मला सांगा। आधी आपण हे मोड आलेले मूग जे आहेत ते घेणार आहोत। हे सगळं मिक्स करायचंय? हो, हे आपल्याला सगळं त्यामध्ये टाकायचंय। त्यानंतर यामध्ये आलं, लसूण। आलं आणि लसूण लावलेत की नाही? हो लावलंय ना। खरंच लावलंय। कशाचीच कमतरता नाहीये। त्यानंतर आपण ह्या मिरच्या टाकणार आहोत। हे मिश्रण आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहोत। यामध्ये पाणी टाकायचं नाहीये, गरज असेल तरच पाणी आपण घेणार आहोत। आणि मिक्सर मधून आपण जे वाटण केलं होतं तर ते आलेलं आहे आणि आता हे सगळे जिन्नस त्यात मिक्स करायचं। आधी काय? आधी आपण हे जे मिश्रण मिक्सर मध्ये बारीक केलेलं आहे ते घेणार आहोत। मगाशी आपण हे बारीक करताना यात मीठ टाकलं होतं। नॉर्मली आपण कणिक मळताना त्यामध्ये मीठ टाकतो, बरोबर, म्हणून मग पक्षी तुमच्याकडे सगळे मला वाटतं असे बाहेर आपण इतकं करतोय, इतकी छान वनश्री आहे की सगळेजण असे टपून बसलेत। कधी आम्हाला खायला मिळतंय? आमच्याकडे पेरूचं झाड आहे, तिथे कायम पोपट आणि भारद्वाज असतात। आता ह्यामध्ये आपण कणिक एकत्र घालणार आहोत। भारद्वाजाचं दर्शन अतिशय लकी मानलं जातं। हो, असं असतं की सकाळी सकाळी भारद्वाज पक्षी दिसला तर तुमचा दिवस चांगला जातो असं म्हणतात। आता ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला। आणि हे काय? हे जिरे पावडर आहे। थोडस मूग असतात ते थोडे उग्र असे लागतात, म्हणून मग तो जरा हे कमी व्हावा आणि मग जिरेचा फ्लेवर जरा चांगला यावा म्हणून थोडी जिरे पावडर आपण त्यात टाकणार आहोत। आता मळून घ्यायचं। आता ह्याच्यात सुद्धा मळताना पाणी अजिबात टाकायचं नाही, कारण पाणी टाकलं तर मग ती कणिक सैल होणार आणि मग आपल्याला लाटताना त्रास होणार आहे। आणि हे तुम्हाला मला वाटतं डब्याला पण नेता येत असेल? हो, कारण मुलं कसं हे भाज्या वगैरे खायला जरा कटकट करतात, मग त्याच्यापेक्षा हे असं जर काही जरा त्यांना वेगळं करून दिलं की मग ते जरा हे पूर्ण अन्न झालं, म्हणजे मूगही आले त्याच्यात आणि आपले कार्बोहायड्रेट्स पण आले, सो फार चांगलं आहे तब्येतीसाठी। थोडस आपण जसं कणिक मळताना तेल लावतो तसं फक्त लावून घ्यायचं। आता घालू? नाही, 1-2 मिनिटं सगळं आधी एकजीव करून घ्या। आणि आता रेग्युलर तुम्ही घट्ट मळताय कणकेसारखं ना? हो, जसं आपण मळून घेऊया। पोळ्यांसाठी आपण जसे हे करतो, जर गरज वाटली तर पाणी टाकायचं, पण अगदीच कोरडं वाटलं अगदीच पण नाही होत सहसा, कारण मूग जे असतात ते बारीक झाल्यावर त्याला हे अगदीच असे लुसलुशीत होतात। त्यामुळे मला वाटतं तेवढं पुरेल, एक्स्ट्रा पाणी घालायची बहुतेक गरज नाही लागणार। आणि नंतर जसं कणकेला आपण करतो तसं तेलाचा हात जेमतेम त्याला लावून घ्यायचा। थोडस लागेल का तेल? तेल लागेल। घालू? हो। बस पुरेल ना? हो, पुरेल। आता पराठ्याची तयारी? हो, आपल्याला जाड लाटून तो भाजायचा। ठीक आहे, त्याची तयारी। पीठ आपण मळलं ते झालेलं आहे आणि आता त्याचा पराठा करायचा आहे। हो, आता आपण ह्याचा पराठा करणार आहोत। तुम्ही काय त्रिकोणी करणार आहात का आपला नेहमीसारखा गोल? नेहमीसारखा गोल। पण खरंच उत्तम
अगदीच उत्तम असा पर्याय आहे ना डब्यासाठी. हो, डब्यासाठी प्रवासासाठी जास्त चांगला. आणखीन हे जे आहे हे 2-3 दिवस चांगले राहतात सुद्धा. म्हणजे आपण माहेरी वगैरे गेलो की आपल्याला फार उपयोगी पडणारी गोष्ट हो, अगदी करून ठेवायचे की दह्या बरोबर वगैरे असं लोणच्या बरोबर खाऊ शकतो. नाही, आता ह्याच्या सोबत एक कोथिंबिरीची चटणी आपण करणार आहोत, फक्त कोथिंबिरीची, की त्याच्यामध्ये खोबरं टाकणार नाही. तर नॉर्मली खोबरं टाकतात, पण खोबऱ्यामध्ये फॅट्स असतात, त्यामुळे हल्ली सगळेच जण आपण कॉन्शियस झालेलो आहोत. तर नुसत्या खोबऱ्याची चटणी आणि पटकन होणारी, की आपल्याला समजा आता आपल्याला डाव्या बाजूला काहीतरी हवंय तर आपण पटकन करू शकतो. कारण नॉर्मली काय असतं, खोबऱ्याची चटणी टिकत नाही, पण ही जी कोथिंबिरीची चटणी ही पण अशीच टिकणारी. म्हणजे बाबा सकाळचा प्रोग्राम आहे, उरली तर ती संध्याकाळी आपण परत खाऊ शकतो. आतमध्ये अशी लावायची, रोल करायचा आणि खायचं. ठीक आहे, आता झालेलं लाटून झालेलं आहे. आता आपण भाजायची तयारी करूया. आता आपण हा पराठा खरपूस भाजून घेणार आहोत. तुम्ही तेल घालणार आहे भाजताना? हा, एक साईडनी घालायचं. ठीक आहे. हा पराठा झाल्यानंतर आपल्याला ह्याच्याबरोबर ती चटणी कोथिंबिरीची चटणी करायची आहे. मग हे भाजून घेऊया आपण दोन्हीकडनं खरपूस, आणि मग नंतर चटणी करणार आहोत. वरती झालं ना? हो, वरतीच. बस भाजून घेऊया खरपूस. पराठा शेकून झाला, आता चटणी करतोय आपण. तर कोथिंबीर, लिंबू आणि मीठ. ओके, आपण ही कोथिंबीर घेणार आहोत. याच्यामध्ये सुद्धा ही मिक्सर मध्ये बारीक करताना अगदी थोडं पाणी घ्यायचंय, कारण जर सैल जास्त झाली तर त्याच्यामध्ये आपल्याला बेसन जास्त घालायला लागेल, आणि मग कच्चं बेसन थोडंसं चांगलं चवीला लागत नाही. म्हणून ह्याच्यामध्ये सुद्धा पाणी घालताना थोडं घालायचंय. आणि लिंबाचा रस आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. त्यानंतर मीठ चवीनुसार आपण घालणार आहोत. लिंबाच्या रसाने पण त्याचं एकतर पोषण मूल्य पण वाढतील, आणि प्लस ते काळं पडत नाही, आणि टेस्टलाही छान लागतं. पुन्हा आता आमच्याकडे आम्ही आता हे सगळं पुढचं तुम्हाला दाखवली भेंडी, ते काढणार, आणि मग आता तिथून कांद्याचं बी, म्हणजे पांढरा कांदा, हे कोथिंबीर, पालक. कांदा? हो, माझ्याकडे गेल्या वर्षी जवळजवळ 50 किलो कांदा आम्ही काढला, आणि तो सेल केला. थोडा आम्हाला ठेवला आणि थोडा सेल केला. कोथिंबीर सुद्धा असंच आहे, म्हणजे दारातली कोथिंबीर असते ना, मुबलक आणि फ्रेश. ओके, ठीक आहे. बरं, आता हे मिक्सर मध्ये आपल्याला बारीक करायचं. वाटून झालेलं आहे कोथिंबीर आणि लिंबू रस, मीठ वगैरे. तर आता हे मिक्सिंग करायचं. पण कच्चंच घालायचं आपण? हो, कच्चं. ह्याच्यावर आपण फोडणी घालणार आहोत ना, त्यामुळे मग जरा त्याला खमंगपणा येईल. आणखी बेसन पीठ अगदी थोडंच टाकायचं, ते सुद्धा घट्टपणा येण्यासाठी चटणीला. म्हणजे आपण चटणी डब्यात इझिली कॅरी करू शकतो ना, म्हणून. हा, बरोबर. तुम्हाला सगळ्यांना डब्याच्या दृष्टीने पण बघायला लागत असेल कायमच. आणखी 2 दिवसाचं प्लॅनिंग आम्हाला तयार करायला लागतं मला रोज, अगदी. कारण सकाळी जायचं म्हणजे करायलाच पाहिजे. सगळ्याच ऍक्च्युली ज्या नोकरदार गृहिणी आहेत, तर त्यांना प्लॅनिंग शिवाय शक्य नाहीये घर सांभाळून नोकरी. आज सकाळी काय करायचं, आज रात्री काय करायचं आहे, उद्या काय करायचं आहे, उद्या रात्रीसाठी काय भाजी वगैरे मेनू आहे, हे करायचं आहे. आता हे असंच ठेवायचं, आणि ह्याच्यावरती फोडणी घालायची, म्हणजे मग खमंगपणा तिखटाचा आणि बेसन पिठाला लागेल. बरं, ठीक आहे. मग आता फोडणीची तयारी करूया. तेल तापलेलं आहे, आणि आता फोडणी करायची आपल्याला. तर मोहरी, हिंग आणि हळद. ओके, आपण 1 बाय 1 घालूया. हो, तेल तापलेलं आपलं. थोडेसे आधी दाणे घालून बघूया. आणि मग त्याच्यावर हिंग छान फ्लेवर येईल. कोथिंबिरीवरती असं हिंग आणि मस्त. आणि ही मोहरी पण अशी दाताखाली लागेल चांगली खाताना. हो, छान लागेल. आणि आपल्याला कसं आहे, नेहमी जेव्हा आपल्याकडे सण समारंभ असतात तेव्हा आपल्याला नेहमीच ती आपली टिपिकल चटणी ह्या आवडत नाही. मग असं जरा काहीतरी वेगळं केलं की मग लोकही आवडीने खातात, आणि आपलाही पदार्थ पटकन संपून जातो. ब्रेड वरती पण छान आहे लावायला. नाही तर, कारण हा नेहमीचा अनुभव असतो की साधी चटणी केली की ती चटणी संपतच नाही, खातच नाहीत कोणी. ओके, तरी अशी चुरचुरीत चटणी. आता फोडणी आपण तुम्ही म्हणाला बेसन पिठावरती. बरोबर, परफेक्ट. आता हे कालवायचंच आहे की झालेलं आहे. तर आता तुम्ही दोन्हीचं साहित्य आणि कृती लगेच लिहून घ्या. मुगाचे पराठे बनवण्यासाठी लागणारं साहित्य:
मूग, गव्हाचं पीठ, हिरवी मिरची, जिरेपूड, आलं लसूण पेस्ट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये मूग घेऊन त्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरच्या घालून मिश्रण वाटून घ्यावं. तयार मिश्रण एका बाउलमध्ये घेऊन त्यामध्ये गव्हाचं पीठ, मीठ आणि जिरेपूड घालून ते मळून घ्यावं. या पिठाचे पराठे लाटून खरपूस भाजून घ्यावेत. कोथिंबिरीची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस, बेसन, मोहरी, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस आणि मीठ हे मिश्रण एकत्र वाटून घ्यावं. या मिश्रणामध्ये लाल तिखट आणि बेसन घालून एकजीव करून घ्यावं. वरून हिंग आणि हळदीची फोडणी देऊन चटणी एकजीव करून द्यावी. मुगाचे पराठे कोथिंबिरीच्या चटणी बरोबर सर्व्ह करावेत.